पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. तया विन हे नासी, तया विन हे नासी, नो हे दुसरी आईसी. म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तिने अगुणा आणिला. म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे कृष्ण करुणा सिंधू, दीनबंधु जगतपते. गोपेश गोपिकांताय, राधाकांत नमोस्तुते. वाचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च. पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या
परदेशची अंतर्वेदी गोदे प्रवरेची ते प्रदेशी निर्माण गोगर ग्राम गोदातिरी पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधिवास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती हा धन्य धन्य बहिरवना धन्य बहिरवना धन्य धन्य बहिरंगटा धन्य बहिरवना तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो ओ धन्य धन्य बहिरंगटा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन्य धन्य बहिरंगटा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो स्तुत प्रसंग रूप घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं गायन या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी प्रगट करत आहे. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. गवळणीचा म्हणजेच गावकऱ्यांचा भगवान श्रीकृष्णाचा हा संवाद आहे. त्या संवादामध्ये भगवंतावर घेतलं आळ ते ह्या अभंगातून सिद्ध करत आहे. विठ्ठल विठ्ठला 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 अभंगावर विचार मांडत असताना परिहार महत्वाचा आहे आणि आज काल्याचा प्रसंग ओढावलेला आहे. कशा निमित्त हे काल्याचं कीर्तन आहे आपणा सर्वांना माहीत आहे. कार्तिक स्नान समाप्ती तसेच तुलसी विवाह समाप्ती ह्या निमित्ताने आयोजित केलेलं हे काल्याचं कीर्तन मोठ्या आनंदाने उत्साहाने श्री संत बहिरा जातवे संस्थानावर पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी आलेले पूजनीय वंदनीय काशीनाथजी महाराज टिकाळे, तसेच पूजनीय वंदनीय गिरधरजी महाराज जाधव, तसेच पूजनीय वंदनीय कृष्णा महाराज हापसे, पूजनीय वंदनीय शंकर महाराज तनपुरे, तसेच जैनपूरचे अण्णा पाटील आहे, सगळे डी.के. पाटील जैनपूर भजनी मंडळ आहे आणि आमचं घोगरगाव भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. महिनाभर श्री संत बहिरा जातवेद संस्थानावर काकडा आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. घोगरगावचं भजनी मंडळ म्हणजेच खंडोबावाडी आणि खेळाचा मूर्ती दोन्हींचं एकत्रित करून संपूर्ण गाव एकत्रित करून आपण संत बहिरा जातवेद संस्थानावर काकडा महिनाभर या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी या काकड्यासाठी घोगरगावच्या भजनी मंडळाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आहे. त्यांनी महिनाभर न चुकता नित्यनेमाने या ठिकाणी काकडा आरती संपन्न केलेली आहे. सर्व भजनी मंडळाचं या ठिकाणी कौतुक आहे. गावात देखील मारुती मंदिरामध्ये काकडा पार पडलेला आहे. त्यांना त्या भजनींनाही द्यावे तेवढे धन्यवाद आहे. सगळ्याच गावामध्ये या चातुर्मासामध्ये काकडा आरती संपन्न होत असते. काही ठिकाणी वर्षभर असते, काही ठिकाणी 5ला सुरू होतो, काही ठिकाणी 6ला सुरू होतो, काही ठिकाणी 7ला सुरू होतो.
पण आमच्या इथं 4:30ला काकडा सुरू व्हायचा ना, काही ठिकाणी 9 वाजेपर्यंत चालतो, कारण त्यांना सकाळी ते काकडतात म्हणून ते नंतर करतात. या वर्षी आपल्याला काकडण्याची आवश्यकता भासलीच नाही. आम्ही पंखा लावला होता. तर सगळे भजनी मंडळी त्यांना माहिती आहे, दरवर्षी थंडीचा मोसम असतो, स्वेटर बिटर घालून मफलर बांधून आम्ही काकडा करायचो, काकडा करत होते. आणि या वर्षी आपण पाहिलं वर्षभरात 3 ऋतू आहे, पण या वर्षी असा अंदाज आहे, ढगामध्ये मीटिंग झाली, त्यांनी असं ठरवलं की दिवसाला 3 ऋतू करायचे. सकाळी थंडी ऊन पडणार, दुपारी थंडी वाजणार आणि संध्याकाळी पाऊस येणार. परत उद्याचा रुटीन चेंज होतो. परत सकाळी पाऊस येणार, दुपारी ऊन होणार आणि संध्याकाळी थंडी वाजणार. परत रुटीन चेंज होतं, काळानुसार परतत होते. हा भाग या ठिकाणी चालू आहे, पण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. घेणं देणं आहे शेतकऱ्यांना, बरोबर आहे की नाही. आता आम्हाला काय, आम्हाला भेटतं रोज. पण शेतकऱ्यांचा हाल भरपूर चालू आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करूया, यज्ञ नारायणाकडे देखील प्रार्थना करूया की या पावसाला आता थोडंसं थांबवा म्हणून. पण कृपा पहा, 3 दिवसापासून आपण या ठिकाणी पायाचं काम चालू आहे मंदिराचं. खड्डे खांदे पहिल्या दिवशी पाऊस आला नाही, आभाळ आलतं. नंतर आता म्हटलंय जर खड्डे भरले तर परत खांदावं लागल, पण नाही, दुसऱ्या दिवशी पाऊस नाही आला. आणि आज ते भरलेले आहे, आजही पाऊस नाही. ही त्यांची कृपा आहे. यज्ञ नारायण तसं आम्हाला दाखवित होतं मोगशिक विठ्ठल. ते आनंद झाला त्यांना, फुटत होता ते असं. त्यांना चटके बसले, म्हणलं बर मंदिराचं काम आता चालू झालेलं आहे, आनंद होणार. घराचं काम चालू झालेल्या व्यक्तींनाही आनंद होतो. त्याच प्रकारे ज्या संताचं, ज्या भगवंताचं यापूर्वी अनेक दिवस लुटून गेले आणि जे पुरातन मंदिर आहे ना, ते खंडित असल्यामुळे पुन्हा बांधणी चालू असताना त्या इष्टदेवतेला, त्या स्थानदेवतेला हर्ष होतो, आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात जो त्याला शरण जातो ना, त्याच्यावर ते कृपा करतात. कारण त्यांना आनंद झाला म्हणून ते आपल्या सर्वांना आनंद देतात. आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती आम्हा सर्वांना व्हावी, ही संत बहिराजात वेदांत चरणी भगवान नरसिंहा चरणी केलेली आजची प्रार्थना. मंदिराचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण सर्वजणांनी या ठिकाणी आता पाहिलेलं आहे. लवकरात लवकर आता पाया होतील. 1 महिन्यात स्लॅबपर्यंत जाणार आहे, बरोबर आहे ना. मग आता राहिलेले, उरलेले, सुरलेले आता पहा, आहे की नाही. ज्यांच्याकडे बाकी आहे, बाकी राहिलं तर बाकी राहीना विठ्ठल. बरं, आता शेतीमध्ये आम्हाला पिकं कमी भेटले, काहींचा कापूस गेला, काहींचं हे गेलं. तुमच्या ऐपतीप्रमाणे जे आपल्याला देता येईल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. अनेकांनी दानधर्म या ठिकाणी केलेला आहे. महिनाभर काकडा झाला ना, सुंदर अशी साऊंड सिस्टीम पोपशी पाहुण्याची आहे. पटकन बॅटरी काढली, सगळ्यांना बॅटरी पेटली. आता हे लहान मुलं देखील या ठिकाणी उभा आहे. तर काकड्याला महिनाभर लहान मुलं त्या ठिकाणी यायचे, लहान मुलं जागायचे, मोठे माणसं झोपायचे, है की नाही. ती अशी परंपरा आहे. लहान लहान लेकरं 5वी 6वीचे 7वी 8वीचे पोरं काकड्याला यायचे. आणि त्यांना म्हटलं तुमच्या बापाला सांगा बरं. ते म्हणते महाराज बापाला सांगून तो बाप आम्हाला म्हणतो तू झोप गपचित. ते आम्हाला झोपायचं सांगतात म्हणून काकडा म्हणतो तू कायम तर झोपणार आता, है की नाही. ते प्रकरण आता पुढे पाहणारच आहोत. ते प्रारब्ध लागतं त्याला. इथपर्यंत येण्यासाठी, ही साधना करण्यासाठी
ज्याचं त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे. हे लहान लेकरं आहे, यांचं प्रारब्ध होतं काकड्याला यायचं, किंवा जे पूर्वीपासून काकडा करतात त्यांचंही प्रारब्ध आहे. उगाच काकडा कोणी करत नाही, ठीक आहे. त्याला मग बाकीचे म्हणतात का करतात काकडा, पण हे काकडा करतात ते म्हणतात आम्ही याच्यासाठी करतो विठ्ठल. कशासाठी, की आम्ही काकडू नये म्हणून, आहे की नाही. ह्याच्यासाठी आम्ही काकडा करतो. आता काकडू नाही, काकडू नाही म्हणजे थंडी न वाजणे, थंडी वाजणे म्हणून काकडणे. आणि एका ठिकाणी काकडू नाही म्हणजे काय, की जीवनामध्ये आमच्याकडून जे काही पाप घडलेलं आहे ना, ते पापाचं पुन्हा आम्हाला परत भाव होऊ नये, त्याचा दंड आम्हाला वारंवार मिळू नये, म्हणून तो काकडा आम्हाला याच्यातून सोडवतो विठ्ठल. म्हणजे काकडा पापाचं खंडन करतो. थोडी ताकद काकड्यामध्ये आहे, म्हणून काकडा केला पाहिजे. ठीक आहे, आम्हाला कुठं जाता येत नाही, आम्ही घरी का व्हायना केलं पाहिजे, पण आम्ही ब्लँकेट घेऊन आवर झोपतो. बाबा 4ला रेकॉर्डला येतो, बाबाला काही काम नाही म्हणतात काही, किंवा ज्यांच्या गावात काकडं चालू असतात त्याच्या भाज्यांना काही काम नाही, पण त्यांना काम आहे जाग करण्याचं. ते जाग करू राहिले, पण तुम्ही जागे व्हाय ना. पण आता जाग झालं पाहिजे आम्ही. त्याच्यामुळे ही काकडा साधना ज्याच्या प्रारब्धामध्ये आहे तो हे करू शकतो. मुळात परमार्थ ज्याच्या प्रारब्धामध्ये आहे तोच करू शकतो, आहे की नाही. कुणाच्याही प्रारब्धामध्ये परमार्थ असा राहिलेला नाही, की जसा हवा आहे देवाला तसा राहिलेला नाही. आणि त्याच्यामुळे परमार्थ चालू आहे फक्त अगरबत्ती आणि दिव्यावर. तो दिवा, ती अगरबत्ती आम्हाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती करू देऊ शकत नाही. जी साधना ही संतांनी सांगितलेली आहे तिच्या व्यतिरिक्त कोणती साधना आम्हाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती करू देणार नाही. त्याच्यामुळे संतांनी सांगितलं ना, काकडा करा, हरिपाठ करा, भजन करा, पूजन करा, जप करा. संतांनी सांगितलं, मग आम्ही ते केलं पाहिजे. पण त्याला हे प्रारब्धच लागतं, तेच आडवं येतं. सांगू नाही काही ऐकत नाही म्हणजे त्यांचं प्रारब्ध नाही की पुण्य करण्याचं. त्याच्यामुळे आमचं प्रारब्ध आडवं येतं. काहींच्या जवळ श्री साधनाची साधन तत्व उपलब्ध असतात, पण तरी सुद्धा ते त्याचा अवलंब घेत नाही, उलट त्याचा दुष्परिणाम ते घेतात. ते ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये 9वा अध्याय ना त्याच्यामध्ये घालून दिलेला आहे. 10वा होण्याच्या अगोदर तो वाचला पाहिजे. 9वा आहे की नाही. 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, त्या ठिकाणी सुंदर असं उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये दिले आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी तुझी चिया पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. जशी गाय असते ना, गावरान गाय, त्या गावरान गायचं कासामध्ये दूध असतं, आहे की नाही. त्या कासामध्ये परमपवित्र दूध आहे, दूध पवित्र आणि गोड आहे, परंतु त्या कासाला काही गोचिड चिटकलेले असतात. ते गोचिड ते पवित्र दूध सेवन न करता रक्त सेवन करत असतात. मला म्हणायचं काय आहे, परी ते अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय ना सेविती. म्हणजे ते काय करतात, अशुद्ध रक्त जे आहे ना ते सेवन करतात आणि जे परमपवित्र दूध आहे ना त्याचा तिरस्कार करतात. याला हे प्रारब्धच लागतं विठ्ठल. असे काही गोचिड राहतात. म्हणजे गोचिड सगळेच आहे, म्हणजे गोचिडाने ठरवलं पाहिजे दूध आम्हाला प्राशन करायचं आहे. आता आमच्या संबंधाने ते रक्त म्हणजे काय, झोप घेणे, वासना जागृत करणे, काम क्रोध ग्रहण करणे, हे रक्तरूपाने आम्ही ते ग्रहण करत राहिलेलो आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे न करता आम्हाला ते परमपवित्र दूध सेवन करायचं आहे. भजनामध्ये आम्ही जायला हवं आहे, आम्ही काकड्याला जायला हवं आहे, आम्ही हरिपाठ करायला हवं आहे, आम्ही जप करायला हवं आहे. ठीक आहे, काकड्याला नाही जाणं होत, हरिपाठ नाही होत, पण आमच्याकडून माळा देखील झाल्या पाहिजे.
जेवढ्या माळा जपमाळा आमच्याकडून होतील तेवढ्या आम्ही करू शकतो, केल्या पाहिजे, हे प्रत्येकाला ठामपणे सांगितलेलं आहे. काकडा देखील तेच सांगत आणि हरिपाठ देखील तेच सांगत आहे. विठ्ठल प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं तो घेणार आहे. बर, महिनाभर काकडा झालेला आहे. काकडाचा संदर्भ आपण घेऊया, नंतर मग काल्याकडे वळूया, कारण काल्याचा अभंग आहे ना. भजनी मालिका सगळ्यांनी पाहिलेली आहे, बरोबर ना. आणि सगळ्यांनी ते सगळे मंगलचरण आहे ना, ते सगळे वाचलेले आहे. त्या काकड्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आम्ही ते नुसतं वाचतो आणि ऐकतो, पण याचा जो संदर्भ आहे ना तो फार दिव्य ज्ञानाने तेजपुंजाने भरलेला आहे. पहिलं जे मंगलचरण आहे ना, त्या मंगलचरणामध्ये अगोदर देवाची आळवणी केलेली आहे. देवाला आव्हान पहिल्या चरणामध्ये, पहिल्या मंगलचरणामध्ये सगळे संत मंडळी करतात. वरून तो खाली येण्यासाठी आव्हान करतात, परंतु ते आव्हान करत असताना अगोदर देवाचं वर्णन करावं लागणार आहे की नाही. मग त्याचं वर्णन करत असताना आम्ही म्हणतो आहे की नाही, काय म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आम्ही काय म्हणतो, त्याच्या रूपाचं अगोदर वर्णन करतो, तो कसा आहे. बरं ठीक आहे, रूप पाहता लोचनी, त्याचं रूप पाहण्यामध्ये फार आनंद आहे, त्या आनंदाने आमच्या जीवनाचं कल्याण होतं. सुख झाले हो साजनी. बरं ठीक आहे. मग संतांनी रूपाचं वर्णन केलं, आता ते नामाचं वर्णन करतात मग, आहे की नाही. त्याच मंगलचरण सकळ जगी झाले पूर्ण काम. मग त्याने आमचं काम पूर्ण होणार, ज्याच्यासाठी आम्ही ही साधना करतो आहे ना. म्हणजे काय, त्याला बोलवण्यासाठी आधी त्याचं रूपाकडे आम्ही पाहिलं. बरं, त्या दृष्टीमध्ये त्याचं रूप साठवलं, आता साठवून त्याच्या नामाचं उच्चारण केलं आणि त्याच्या नामाचं उच्चारण करून जे आमच्या मनामध्ये होतं ते पूर्ण होण्यासाठी आम्ही आता प्रार्थना केली. मनात संतांच्या होतं देवाने वरून खाली यावं म्हणून ते प्रार्थना करतात. कुणाकुणाकडे, गरुडाकडे आणि गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हेवी वेळ वेळा डोई, हेवी वेळ वेळा डोई, वेळ वेळा डोई, हेवी वेळ वेळा डोई. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हेवी वेळ वेळा डोई, हेवी वेळ वेळा डोई, हेवी वेळ वेळा डोई, हेवी वेळ वेळा डोई. या नावाचं हरी मदनीना
उतरी मज दिनाचे उतरी दिनाचे उतरी मज दिनाचे उतरी वेगी अनवत हारी वेगी अनवत हारी हो दिनाचे उतरी मज दिनाचे उतरी दिनाचे उतरी मज दिनाचे उतरी वा. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. संत मंडळी प्रार्थना करतात ना, एवढं अख्खं घेता येणार नाही पण शॉर्टकट आपल्याला पुढे जायचंय. प्रार्थना करतात तो वरून खाली येण्यासाठी. संत मंडळांनी दुसऱ्या मंगलचरणामध्ये त्याचं आवाहन केलेलं आहे. बरं, आता तो येतो आहे, संतांनी त्याला पाहिलेलं आहे. परत 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 मंगलचरणामध्ये आता कितव्या, तिसऱ्या का दुसऱ्या मंगलचरणामध्ये त्याचं रूपाचं वर्णन करतात. आता तो कसा दिसतो वर्णन करतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया. त्याचं आता वर्णन करत आहे. तो कसा आहे, सुंदर आहे, गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपरी. तो कसा आहे, राजस सुकुमार आहे. भगवंताच्या रूपाचं वर्णन करता करता संत मंडळांची वाणी आच्छादून गेली आणि त्या वाणीला कंठ फुटला. कंठ फुटून त्या वाणीतून असे उद्गार बाहेर पडले की जे उद्गार भगवंताला आवडले आणि आवडून भगवंत त्या उद्गारावर डुलू लागले की रूपाचं वर्णन करतात ते संत मंडळी. मग त्या संत मंडळीच्या त्या वर्णनावर देव भावलेले आहे आणि ते वर्णन संत मंडळींनाही भावलेलं आहे. कारण तो विटेवर उभा आहे ना, तो पंढरीनाथ संत मंडळींनी देह न पाहता देवाचं जे परम अवताराचं जे रूप आहे ना ते पाहिलेलं आहे. ते अंतकरणातून त्यांनी त्याच्याकडे पाहिलेलं आहे. आम्ही फक्त मूर्ती पाहतो किंवा फोटोमध्ये कान नाक जे आहे, डोळे बिळे ते जिथल्या तिथे एकदम व्यवस्थित काजळ बिजळ लावलं, सुवर्ण आभूषण घातलेले आहे. पण संत मंडळी या दृष्टिकोनातून देवाकडे पाहत नाही. त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन देवाचा वेगळा आहे. ते अंतकरणातून पाहतात आहे आणि आम्ही फक्त डोळ्याने पाहतो आहे. म्हणून संत मंडळी रूपाबद्दल पुढं अजून सांगत असताना अंतकरणात भाव ठेवून तुम्ही देवाकडे पहा, म्हणजे तुमच्या आपाप डोळ्यातून पाणी येईल. विठ्ठल जो भाव आहे ना तो प्रत्येकाकडे सात्विक पाहिजे. ज्याच्याकडे सात्विक भाव आहे तोच रडतो कीर्तनात. बरोबर की नाही? कारण वर्णन करत असताना देवाचं आपोआप डोळ्यात पाणी येणं म्हणजे तो देवामध्ये गुंतलेला आहे. मग तिथे त्याची देवावरची आस्था अजून परिपूर्णतेने दृढ झालेली आहे. मग तिथे त्याने काय करावं, अजून प्रयत्न करून दृढता धारण करून
परमेश्वराच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे आणि करावा। या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती तो सात्विक भावाचा आहे ना, तो असं करत असतो। आमच्यामध्ये सात्विक भाव उत्पन्न होण्यासाठी अगोदर आम्हाला काम, क्रोध, लोभ या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे, तेव्हा कुठेतरी तो सात्विक भाव उत्पन्न होऊ शकतो। नाहीतर आम्ही भावाचेच वकिले आहे विठ्ठल। भावाचेच वकिले आहे, भावाकडे जे आहे त्याचेच वकिले आहे। त्याला कळलं त्याला ठीक आहे, म्हणजे भावाची वकिले कळत ना, ज्याला भावी त्याला कळलं विठ्ठल। भाव उत्पन्न झाला पाहिजे, कशातून होऊ शकतो? या भजनातून, संत वाणीतून। म्हणून काकडा साधना, पाठ साधना तो भाव आमच्यामध्ये उत्पन्न करते। जो काकड्याला आलेला आहे ना, त्याला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं। जो ऐकतो किंवा जो त्याच्यामध्ये रममान होतो ना, त्याच्या मनामध्ये आपोआप प्रेम दाटून येतं देवाविषयीचं, आणि ती एक प्रकारचं देवाविषयीचं व्यसन लागतं। ते व्यसन बरं, पण ते व्यसन नको विठ्ठल। 100 पैकी 80 लोक ते व्यसन करतात आणि 20% लोक याचं व्यसन करतात। पण या व्यसनातून जर दुसऱ्या व्यसनात व्यक्ती गेला, त्याचं अधोपतन झालं। हे मी नाही सांगत, ब्रह्मवैवर्त पुराण सांगतं। अध्यात्मात राहून जर पाप होत असेल तर तो दारू पिणारा त्याच्यापेक्षा जास्त पाप यायला लागतं विठ्ठल। महाराज असला तरी सुद्धा बरं का, मग तो संन्यासी असला तरी सुद्धा, मग तो कोणी का असाना, अध्यात्मात राहून जर आमच्याकडून पाप होत असेल, मग ते पाप ज्याने माळ घातली नाही किंवा जो परमार्थच नाही नुसता पापच करतोय, त्याच्यापेक्षा दुप्पटचं पाप लागतं, एवढं सांगितलेलं आहे। बरं, तिकडं जायचं नाही, भाव उत्पन्न करायचा आहे। मग आता पूर्वी सांगितलेलं आहे, त्या भावाला सुद्धा प्रारब्धच लागतं, बरोबर आहे की नाही? काही आता दोघं रस्त्याने जात असताना एक म्हणतो चला आता उद्या काकड्याला जाऊ, तो म्हणतो मग फोन कर मला। बरं ठीक आहे। आता हे जरी फोन केला पण हा उठत, कारण तिथं त्याचा प्रारब्ध आडवा आलेला आहे। आता त्याने फोन केला इथपर्यंत त्याचं प्रारब्ध होतं, तो उठेपर्यंत प्रारब्ध होतं, परंतु परत ब्लँकेट अंगावर घेतलं, झोपून घेतलं, त्याचं इथेच प्रारब्ध होतं, आहे की नाही? मग हे बरोबर प्रारब्ध होतं कोणतं? उठेपर्यंत, आणि परत झोपणं हे चुकीचं प्रारब्ध त्याचं होतं विठ्ठल। फार कठीण आहे जीवनामध्ये, हे अनेक संकट येणं, अनेक आजारपण येणं किंवा अनेक व्याधी लागणं। काहींना डोळे जन्मतः मिळत नाही, काही जन्म झाल्यावर अंध होतात, काहींना हातपाय राहत नाही, किंवा काहींच्या जीवनामध्ये सातत्याने दुःख असतं, संकट असतं। त्याने कितीही प्रयत्न केले त्याच्यामध्ये त्याला अपयश येतं। हे प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे। आणि अनेक लोक भेटतात, म्हणतात महाराज मग याला काय करावं, किती दुःख आहे, किती यातना आहे, किती त्रास होतो आहे। मग त्याला उत्तर तेच आहे की आमचं मागच्या जन्मातलं ते प्रारब्ध आहे। मी तुम्हाला एक दृष्टांत देतो। त्या भगवान श्रीकृष्णाने गोकुळ नगरी सोडून ते मथुरेला आले, आणि मथुरेला आल्यावर कंसाचा वध देवाने केला। प्रारब्ध पहा कसा आहे। कंसाचा वध केला आणि वसुदेव देवकीला बाहेर काढलं। बाहेर काढल्यावर देवकी माता म्हटली कृष्णाला, अरे कृष्णा तू तर परमेश्वर आहे ना, मग तू जर परमेश्वर आहे 14 वर्ष तू मला या कारागृहामध्ये का ठेवलं? तू लगेच त्याचा वध केला असता, मला मुक्त केला असतं। तर भगवान श्रीकृष्ण स्मित हास्याने त्याला म्हटले, माते तू मला मागच्या जन्मात 14 वर्ष वनवासाला का पाठवलं म्हणे, आहे की नाही? म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही कोण तुला माहिती का? तुम्हाला तुम्ही काही होत्या म्हणे, मागच्या जन्मात तुम्ही काही होत्या, आणि मला तुम्ही तुमच्या वाणीतून मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं। मग मी जर काही होते तर त्या काळाची कौशल्य आता कोण? तर म्हणे यशोदा माता।
म्हणजे तिचं एवढं कसं सुंदर प्रारब्ध. अगं म्हणे तू त्या आईपासून तिचं मूल 14 वर्ष लांब पाठवलं मागच्या जन्मात, या वर्षी तिच्यापाशी मी 14 वर्ष राहिलो आणि तुझ्याकडे शेवट आलो. विठ्ठल विठ्ठला 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 प्रारब्धाचा खेळ तुम्ही पहा. इथं देवाला देखील त्या गोष्टी करता येत नाही, मग तुम्ही लिंबू मिरचीवाल्याकडे जाऊन काहीच उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला ठीक आहे, हे एक दृष्टांत आहे प्रारब्धाचा. अजून एक तुम्ही ऐका. भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत जवळ असणारा कोण? सुदामा, परम मित्र. अहो अख्खं आयुष्य दरिद्र अवस्थेमध्ये जगला तो, आणि भगवंताची दृष्टी सातत्याने त्याच्याकडे होती, तरी सुद्धा भगवंताने त्याचं प्रारब्ध बदलवलं नाही. तुम्ही अगरबत्तीवर चालले बदलायला. विठ्ठल बर, अगरबत्तीवर जर प्रारब्ध बदलत असेल तर मी तर पॉकेट भरून ठेवले असते तिथं, ठीक नाही. भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचं प्रारब्ध का बदलवलं नाही? देवामध्ये तेवढं सामर्थ्य होतं, कारण अंबरीषीसाठी जन्मसोसी आले दृष्ट निर्धाळिले किती एक. अंबरीषीचं प्रारब्ध जर भगवंत घेत असेल मग याचं का घेतलं नाही? इथे अंबरीषी असा होता, 3 जन्माचं प्रारब्ध देवाने घेतलं. अंबरीषीचं ना, सुदाम्याचं 1च जन्माचं प्रारब्ध होतं म्हणून घेतलं नाही. परंतु लक्ष्मी माता म्हटली, मला ही व्यथा ही जी दुःख आहे ना सुदाम्याचं, मला पाहवत नाही देवा. तुम्ही काय करा, याचं प्रारब्ध बदला, तुम्ही याला मुक्त करा या दुःखातून, या आजारातून, या कष्टातून. ते म्हटले, अगो रुक्मिणी, मी हे करू शकतो. मला वाटत नाही का माझा मित्र सुखी असावा, आनंदी असावा, परंतु मी जर त्याच्या प्रारब्धामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याचं प्रारब्ध अर्ध घेतलं, परत त्याला जन्म घ्यावा लागेल आणि राहिलेलं प्रारब्ध परत फेडावं लागेल. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? नाव काय? रामकृष्ण महाराज, रामकृष्ण परमहंस. त्या रामकृष्ण परमहंसाला एकाने प्रश्न केला, अहो कालिका माता तुमच्या शोध बसते, जेवते, उठती म्हणे, मग तुम्ही तुमचा प्रारब्ध, तुम्हाला जो रोग झालेला आहे, जो आजार झालेला आहे, फार भयंकर होता ना, मग तुम्ही त्यांच्याकडून ते बदलून का घेत नाही, रिपेअर करून का घेत नाही तुम्ही स्वतःला? ते परमहंस म्हणतात, ते सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, अहो ती कालिका माता माझं दुःख हरवून घेऊ, माझं संकट हरण करू शकते, एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, परंतु तिनं जर माझं आता दुःख हरण केलं आणि माझं ते दुःख हरण करून मी जर कालांतराने मेलो तर ते दुःख फेडण्यासाठी मला परत जन्म घ्यावा लागेल, है की नाही? या जन्मामध्ये आम्ही ज्या अवस्थेला आता आहे ती अवस्था आमच्या प्रारब्धानुसार आहे. मग कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी कोणत्या कोणत्या अवस्थेला, कोणाला नोकरी आहे, कोणाला काहीच नाही, कोणी ती इंटरव्ह्यू देण्यासाठी पार तिथपर्यंत जातो पण ते अपयश येतं, त्याचं प्रारब्ध तिथपर्यंत आहे ना. म्हणजे त्याचं प्रारब्ध तिथपर्यंत जर आहे, त्याचं ते काम होत नसेल तर मला असं वाटतं त्याने शांत झालेलं बरं. बरोबर आहे की नाही? प्रयत्न तुम्ही करा, कर्म करा, बरं ठीक आहे. कर्माचा आणि प्रारब्धाचा काही संबंध येत नाही. आता जे कर्म करतो आहे ना, या कर्माचं पुन्हा प्रारब्धामध्ये रूपांतर होणार. म्हणजे मागचं जे प्रारब्ध आहे ना, आता आम्ही भोगतो आहे सध्याला, म्हणजे तुम्ही सगळे इथं उपस्थित आहे ना, हे देखील प्रारब्ध आहे. मग प्रारब्ध आता आम्ही ते भोगू राहिलो आहे. मग या प्रारब्धाचा ना आम्ही आता जे कर्म करतो याचा संबंध नाही. मग तुम्ही म्हणाला प्रारब्धानुसार आम्ही कर्म करतोय, बरं ठीक आहे. प्रारब्धानुसार जर तुम्ही कर्म करत असतील तर तुम्ही ते कर्म करू नका जे तुमचं प्रारब्ध सांगतं. विठ्ठल बरं ठीक आहे, प्रारब्ध सांगता आहे तू वेरीमध्ये उडी मार, जीव दे, ते प्रारब्ध सांगतंय, पण कर्म तर तुमच्या हातात आहे ना. मग तुम्ही जर आता पुन्हा तेच पुन्हा रिपिटेशन केलं, पुन्हा ते केलं तर याचं पुन्हा पापात रूपांतर होऊन पुन्हा कर्म होईल आणि त्या कर्माचं पुन्हा प्रारब्ध होईल. मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, मग पुन्हा ती वासना आम्हाला जन्म घ्यायला कारणीभूत ठरते.
म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, जे जे लिहिले प्रारब्धे ते ते लिहिले प्रारब्धे ते जे लिहिले प्रारब्धी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा काटळेना होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना जे जे लिहिले प्रारब्धी जे जे लिहिले प्रारब्धी देवामुळे जन्ममरती होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना कर्म रेखा टळेना संत वर्णन करतात, जे जे लिहिले प्रारब्धे ते ते लिहिले प्रारब्धे ते ना चुके कर्म कधी कर्म रेखा टळेना. संत जर सांगत असतील जे प्रारब्धामध्ये आहे तेच घडणार आहे, मग आम्ही लोड घेऊ नका. आम्ही का लोड घ्यायला पाहिजे? हे जर एक खरं ठरणारच आहे, तो तिथं जाणारच आहे, ते करणारच आहे, त्याचा प्रारब्ध तो करणारच आहे. मग संतांनी सांगितलं, बरं ठीक आहे, प्रारब्धानुसार तुम्ही तिथं आले ना, मग तुम्ही आता एक काम करा, आमच्या वचनावर विश्वास ठेवा आणि कर्म आता उत्तम करा. जर आता उत्तम कर्म जर झालं नाही तर पुन्हा प्रारब्ध होणार, मग पुन्हा जन्म, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जनरे शयनम. बर 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 एवढे ते घेत आम्ही जाणार नाही. आता ठीक आहे, एवढं सांगितलं, परत रिटर्न येतो. आता विषयांतर झालं. जो भाव उत्पन्न होतो ना तो देखील प्रारब्धामुळे होतो, बरोबर आहे की नाही? जो देवाजवळ जातो ना त्याचं देखील प्रारब्धच असतं, बरोबर आहे की नाही? मग तो देवाजवळ गेला त्याचं ते प्रारब्ध ठरलं, आणि जो देवाजवळ जाऊन परत वापस येतो त्याचं देखील प्रारब्ध ठरलं. बरं ठीक आहे, आता काहींचं प्रारब्ध शेवटपर्यंत राहतं, काहींच्या प्रारब्धामध्ये धोका असतो. धोका कसा असतो? तो एका दिवसात धनवान होतो आणि दुसऱ्या दिवशी भिकारी होऊन जातो. म्हणजे काहींचं प्रारब्ध एवढं श्रेष्ठ होतं क्षणात खाली येतो. काहींच्या जीवनामध्ये प्रत्येकाने अनुभव घेतला असावा. खूप प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये थोडंफार यश आलं की परत तो मागे येतो, आहे की नाही? हे देखील आता हे कर्मरूपी प्रारब्ध झालं, बरोबर आहे की नाही? मग हे कर्मरूपी प्रारब्ध आम्हाला आमचं जे पुढचं जे कर्म करणार आहे ना त्या कर्माला हे जोडू नका. जर तुम्ही याला जोडण्याचा प्रयत्न केला तर याचं पापामध्ये पापरूपी प्रारब्धामध्ये रूपांतर होणार. मग ते पापरूपी प्रारब्ध आम्हाला मनुष्याचा जन्म न देता तो इतर प्राण्यांचा जन्म देतो. पुण्यरूपी जर आमचं प्रारब्ध झालं आणि थोडंसं पाप आलं, म्हणजे पुण्य प्रारब्ध आणि पाप प्रारब्ध एकत्र आलं तर मग परत मनुष्याचा जन्म भेटतो, आहे की नाही? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा योनी हानी केली. मग तो हानी करतो स्वतःची, म्हणून काकडा सांगतो विठाल विठाला 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 त्याचं वर्णन आम्ही केलं. त्याच्या वर्णनामध्ये आम्ही रममान झालो, भाव प्रगट झाला. संत मंडळी म्हणतात आमच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव प्रगट झाला आणि त्या भावाबद्दल आम्ही त्या भावामध्ये देवाची स्तुती करता करता एवढे रममान झालो की देवाला वरून खाली यावं लागलं, आहे की नाही? संतांनी बोलवलं ना वरून खाली. अगोदर संतांनी आरोळी मारली, ऐकली नाही. मग त्यांनी सांगितलं अहो तुम्ही सगळेजण धाव करा मग तो येईल. बरं सगळेजणांनी धावा केला तरी आला नाही, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं का हो संत मुनिजन हो तुम्ही धावा करा. बरं ठीक आहे, यांच्या धावावर नाही आला. मग सनकादिकांना सांगितलं तुम्ही तरी काही करा. मग सनकादिकांनी देखील करून जर नाही आले मग शेवटी गरुडाकडे प्रार्थना केली. मग गरुडाची प्रार्थना झाली. बरं ठीक आहे, गरुड वाहन ठरला.
मग शेवटी लक्ष्मीकडे प्रार्थना केली आहे की नाही. पाय लक्ष्मीच्या हाती ऋषी यावे काकुलती. आता पाय लक्ष्मीच्या हातात आहे म्हणून संत मंडळी म्हणतात तुम्ही जागा करा विठ्ठल. जागा करून त्याला पाठवा. हे तुमच्या हातात आहे. जवळचा व्यक्ती ते सगळं काही करू शकतो. लांब असलेला व्यक्ती करू शकत नाही. संत लांब होते ना. बरं ठीक आहे. तो आला आणि आता तो उभा आहे. मग संत मंडळी म्हणतात देव पुढं उभा आहे आता उठा. उठले नारायण उठा सकळ जन. उठले नारायण उठा सकळ जन. उठले नारायण उठा सकळ जन. उठले नारायण आनंदले मुनी जन. आनंदले मुनी जन तिन्ही लोक कराजे वाद्याचे गजरे कराजे वाद्याचे आधी संत मंडळी समाजाकडे पाहतात तुम्ही उठा. बरं ठीक आहे आता हे उठले. नंतर मग ते संत महंतांना सांगतात तुम्ही आता उठा. का उठा. आता देव उठलेले आहे. उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक. आता नारायण उठलेले आहे. बरं आहे. देव उठलेले आहे. देव जागे झालेले आजच झाले बरं का. है की नाही. 4 महिने झोपलेले होते. आज ते उठलेले आहे. काही काही 4 महिने झोपते है की नाही. आता ते कोणते झोपते ते पाहून घ्या विठ्ठल. बर आता झोपही फार निराळी येते है की नाही. काही झोपता झोपता कायमची झोपते. काही काही जागता जागताही झोपते. काही झोपून जागे होते. काही झोपीचे प्रकार विठ्ठल. देव समोर उभा आहे. आता देव उठलेले आहे. मग आता त्याची ओवाळणी करा. त्याला लिंब लोणं द्या. त्याचं स्नान संध्या करा. आता तो समोर उभा आहे ना. मग त्याची आळवणी करा. त्याची स्तुती गान गा. हे नक्षत्रांनो त्याचं गायन करा. हे आकाशांनो त्याचा जय जयकार करा. संत मुनींनो टाळ्यांच्या आवाजात मुखाने त्याची उपकार स्तुती गा. हे धरती माता आनंद उल्हास कर. हे झाडे वेली पशु पक्षी त्याचा जय घोष कर. हे स्वर्गातील सर्व देवता त्याची उपकार स्तुती करा की ज्याच्यामुळे 4 महिने तो तिथे होता. त्याला दाबण्यासाठी तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्याला खाली घालण्यासाठी तो त्याच्यापाशी राहिला. तो आज तिथून वर आलेला आहे म्हणजे तो जागा झालेला आहे. आता देव 4 महिने झोपतो म्हणजे देवाचं जे काम असतं ना ते कोण करतं. ती ड्युटी आता महादेवाकडे येते. मग चातुर्मास्यामध्ये 4 महिने पालन करता भगवान नारायण आहे ना. मग ते पालन करण्याचं काम भगवान विष्णू महादेवाकडे सोपवतो. मग ते विश्रांतीला जातो. काल वैकुंठ चतुर्दशी होती. काल हरी आणि हर एकत्र येतात. एकमेकाचं काम एकमेकाला देऊन टाकतो विठ्ठल. म्हणून काल असं सांगितलेलं आहे की वैकुंठ चतुर्दशी आहे ना. भगवान शिवाला काल तुळशीचं पान व्हायचं होतं आणि भगवान शंकराला नाही भगवान शिवाला तुळशीचं पान भगवान विष्णूला बेलाचं पान. काल उलट होतं. आता आजपासून सोयीचं करा विठ्ठल. म्हणजे असं वर्णन आहे. ठीक देव उठलेले आहे. मग आता आम्ही ऐकलं पाहिजे संतांचं. आम्ही आता त्याची उपकार स्तुती गायला पाहिजे. कारण नाट सांगतो. काय सांगतो.
नाट सांगतो आहे की जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे नाट घ्यायला लागतो नंतर नाट लागतो विठ्ठल नाट सांगत आहे त्याने हा जीव दिलेला आहे त्या जीवामध्ये त्याने सर्व इंद्रिय देखील दिलेले आहे हा मग त्या इंद्रियांनी आम्ही त्याची उपकारासाठी गायला पाहिजे काय काय दिलेलं आहे त्या इंद्रियामध्ये देवाने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया भवन जे तुझे श्री नारायण सजीव पण भवन दिले इंद्रिय हातपाय कान मुख डोळा बोलावया वचन हिने तू जोडसी नारायण मग ते आम्ही केलं पाहिजे मग त्याने जीव दिला इंद्रिय दिले ज्याला नाही त्याने ठीक आहे पण ज्याला दिलं त्यांनी ते केलं पाहिजे मग जर ते इंद्रिय आम्ही देवाला कार्य लावित नाही ना मग ते इकडं जर कार्य लावित असेल तर मग अधपतन झाला तो तया तैसा हुनी ठेला कारणास्तव नाथ महाराज म्हणतात त्याचं ते कारण ठरलं म्हणे त्याचं अधपतन झालं का त्याने चुकीच्या ठिकाणी त्याचे इंद्रिय आणि मन गुंतवलं बरं ठीक आहे ज्याने इकडं गुंतवलो तो तरला म्हणे विठ्ठल विठ्ठला